मी धीरज खंडारे आपण सर्वांचं स्वागत करतो अग्निपंख क्लासेसमध्ये. आज आपण शिकणार आहे साधारण व्याज म्हणजेच सिंपल इंटरेस्ट. साधारण व्याज. साधारण व्याजला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो सिंपल इंटरेस्ट. याचंच आपण नेहमी साधारण व्याज न लिहिता आपण आता लिहू SI. साधारण व्याज बरोबर साधारण व्याज काढायचं सूत्र असते P गुणेला R गुणेला T भागिला 100. तर आपण समजून घेऊ P म्हणजे काय. P म्हणजे जे रक्कम आपण व्याजाने घेऊ, ठीक आहे, ते म्हणजे P. म्हणजे ते सावकारासाठी काय झालं, मुद्दल. म्हणजे P म्हणजे काय होईल, मुद्दल. R म्हणजे ज्या दराने आपण पैसे घेऊ किंवा सावकार आपल्याला ज्या दराने पैसे देईल ते म्हणजे R म्हणजे दर म्हणजेच रेट. हे हमेशा कशात राहील, पर्सेंटेज मध्ये दिलेलं राहील. T म्हणजे वेळ. वेळ म्हणजे किती वेळेसाठी दिला, 1 वर्षासाठी, 2 वर्षासाठी, 2 महिने, 6 महिने आणि किती दराने दिला. T म्हणजे काय झालं आपल्याला, वेळ. तर साधारण व्याज काढायचं सूत्र काय, P गुणेला R गुणेला T भागिला 100. आपल्याकडे एक प्रश्न आहे, दशादशे 15% दराने 6,000 रुपयाचे 3 वर्षाचे साधारण व्याज काढा. साधारण व्याज बरोबर सूत्र माहिती आपल्याला, P गुणेला R गुणेला T भागिला 100. हे आपलं साधारण व्याज काढायचं सूत्र आहे. P ची किंमत, P म्हणजेच मुद्दल, म्हणजेच किती रुपये आपण व्याजाने घेतले. किती रुपये घेतले, 6,000 रुपये. तर P बरोबर किती येणार, 6,000. R म्हणजे किती दराने घेतली, तर दर किती आपला 15%. आणि T म्हणजे किती वेळेसाठी घेतले, तर किती वेळेसाठी घेतले, 3 वर्षासाठी. भागिला काय असतंय, 100. आधी भागाकार करायचा, 2 शून्याने 2 शून्य कटले, 15 90 म्हणजे 900. 900 गुणेला 3 म्हणजे 2700. तर आपलं 6,000 रुपये व्याजाने घेतले असतात. 3 वर्षानंतर 15% दराने व्याज किती द्यावं लागेल, 2700 रुपये द्यावं लागेल. परंतु आपण आणखी एका पद्धतीने करू शकतो. दशादशे 15% दराने म्हणजे 1 वर्षात आपल्याला किती टक्के व्याज द्यावं लागेल, 15%. 15% दराने. आणि याच्यासोबत शब्द कोणता होता, दशादशे. दशादशेचा अर्थ काय होतो, दर, चाल, दर, शेकडा. म्हणजे प्रत्येक वर्षी आपल्याला किती टक्के व्याज द्यावं लागेल, 15%. कितीचे, 6,000चे. 6,000चे 15% किती येतात, 900 रुपये. म्हणजे 1 वर्षाचं व्याज किती आपलं, 900 रुपये. तर 3 वर्षाचं व्याज किती होणार, टाइम 3 पट झाला म्हणून व्याज पण किती पट होणार, 3 पट. तर नंतरी 27. तर आपल्याला किती व्याज द्यावं लागेल 3 वर्षाचं, 2700 रुपये. पुढील क्वेश्चन करण्याआधी आपण एक टर्म जाणून घेऊ. टर्म आहे रास. इंग्लिशमध्ये याला म्हणतात अमाऊंट. रास म्हणजे काय, आपण जे व्याजाने पैसे घेऊ म्हणजेच मुद्दल, आणि आपण जे व्याज देऊ म्हणजेच सिंपल इंटरेस्ट, यांची बेरीज. मुद्दल अधिक व्याज. इंग्लिशमध्ये प्रिन्सिपल प्लस SI म्हणजेच सिंपल इंटरेस्ट. तुम्हाला समजलंच असेल आता, रास म्हणजे काय, मुद्दल अधिक व्याज म्हणजेच प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. दशादशे 10% दराने 7,000 रुपयाची 4 वर्षाची रास किती. याआधी आपण रास म्हणजे काय शिकलेलं आहे. रास म्हणजे काय, प्रिन्सिपल अधिक SI म्हणजेच काय, मुद्दल अधिक व्याज. आधी आपण SI काढू. 7,000 रुपयाचे P इंटू R इंटू T. 7,000 रुपये आपली मुद्दल आहे, म्हणजे P बरोबर किती आलं, 7,000. R बरोबर दिलेलं आहे आपल्याला 10%.
आणि टी बरोबर दिलेला आहे 4 वर्ष, भागीला किती आहे 100, पी इंटू आर इंटू टी अपॉन 100. 2 शून्यांनी 2 शून्य कटले, 10 गुणिला 70 म्हणजे 10 गुणिला 70 म्हणजेच किती 700. 700 गुणिला 4 म्हणजे किती 2800 रुपये. हे काय होईल आपलं साधारण व्याज. पण आपल्याला विचारलेलं काय रास. रास म्हणजेच अमाऊंट. तर रास काय येईल साधारण व्याज अधिक मुद्दल. मुद्दल किती आपली 7000 रुपये अधिक एस आय किती आला आपला 2800. हे काय आपलं पी आहे आपला एस आय. 7000 अधिक 2800 तर आपलं उत्तर किती येईल 9800. म्हणजे आपली रास किती आली 9800. हाच प्रश्न आपण दुसऱ्या पद्धतीने करू शकतो. बघा 10% व्याज आपल्याला प्रत्येक वर्षी देणार आहे. किती रुपयाचं 7000 रुपयाचं. 7000 रुपयाचे 10% म्हणजे 700 रुपये. आणि किती वर्ष व्याज देणार आपल्याला 4 वर्ष. म्हणजे 4 वर्षाचं व्याज किती येईल 2800 रुपये. मुद्दल किती होती 7000 रुपये अधिक व्याज किती आलं 2800 रुपये. 7000 म्हणजेच आपल्याला किती पैसे भरावे लागतील 9800 रुपये आपल्याला परत भरावे लागतील. आता आपल्याला ना व्याज विचारलं ना रास विचारली. आता आपल्याला विचारलं की मुद्दल किती आहे. क्वेश्चन बघा काय दिलेलं आहे. जसे 12% दराने 2 वर्षाचे सरळ व्याज 120 रुपये आहे. तर रक्कम शोधा. रक्कम म्हणजेच काय मुद्दल. बघा एस आय बरोबर असते आपलं पी गुणिला आर गुणिला टी डिवाइड बाय 100. आता आपल्याला पी काढायचं आहे. तर आपण काय करू हे इकडले 100 इकडे जाऊन काय होतील गुणाकार. आणि इथं काय वरती आर इंटू टी आणि इथं काय राहिलं मग आपला तो पी. एस आय किती दिलेला आहे 120 रुपये गुणिला 100 भागीला आर किती आपला 12 गुणिला 2. 12 ने 12 कटले इथं राहिले इथं 10. बे 5 10. 5 गुणिला 100 म्हणजे आपली मुद्दल किती आली 500 रुपये. ठीक. ही एक पद्धत आहे क्वेश्चन सॉल्व करायची. आणखी एक पद्धत आहे ती मी आता तुम्हाला सांगतो. ठीक. 12% दराने 2 वर्षाचं साधारण व्याज माहिती आहे आपल्याला किती आहे 12% दराने. म्हणजे एका वर्षाचं व्याज किती आहे 12%. तर 2 वर्षाचं व्याज किती होईल 24%. 24% बरोबर दिलेला आपल्याला 120%. मुद्दल ही नेहमी किती असते 100%. 100% बरोबर किती येईल 24 5 120. तर 100 ला आपण किती मल्टिप्लाय करू 5. 100 5 500 रुपये. क्वेश्चन आहे जसे 12% दराने 6000 रुपयावर 4 महिन्याचे साधारण व्याज काढा. बघा साधारण व्याज काढायचं सूत्र काय आहे पी गुणिला आर गुणिला टी भागीला 100. पी म्हणजेच मुद्दल किती दिलेले आपल्याला 6000 रुपये. आर दिलेला आपल्याला 12%. पण हा वर्षाचा आहे 12% वार्षिक दर आहे. आणि किती महिन्याचा काढायचा आहे 4 महिन्याचा काढायचा आहे. भागीला 100 असतात. दर हा वर्षाचा दिलेला आहे. एका वर्षाचा दर किती आहे आपल्याला 12%. पण व्याज काढताना फक्त 4 महिने सांगितलं म्हणून आपल्याला हे वर्षात कन्वर्ट करावं लागेल. एका वर्षात असतात 12 महिने म्हणून महिन्याला आपण किती भागू 12. म्हणजे आता या 100 सोबत भागीला किती 12. हे 4 महिने आहेत हे आपण 12 ने डिवाइड केलं. 12 ने डिवाइड का केलं कारण आपल्याला वर्षात पाहिजे होतं. ठीक आहे. 2 शून्याने 2 शून्य कटले 12 1 12 12 5 60. 12 5 60 6 चौक 24. तर किती व्याज द्यावं लागेल आपल्याला 240 रुपये. तर 4 महिन्याचं व्याज किती येते 240 रुपये. आणखी एका पद्धतीने आपण हे गणित सॉल्व करू शकतो. बघा कसं 4 महिने व्याज काढायचं आपल्याला आणि दर दिलेला आहे 12 महिने. म्हणजे एका वर्षात किती महिने असतात 12 महिने.
12 महिन्याचा दर आहे 12%, तर 4 महिन्याचा दर येईल 4%. आपल्याला 4% व्याज द्यावं लागेल. किती रुपयावर? 6,000 रुपयावर. तर 6,000चे 4%, म्हणजेच किती? 240 रुपये. बघा, 2 शून्याने 2 शून्य घटले, 6 चूक 24, 0 म्हणजे किती आलं? 240 रुपये. हे पण बरोबर आहे आणि हे पण बरोबर आहे. तुम्ही कोणती पण पद्धत वापरू शकता. दशादशे 10% दराने 14,600 रुपयाचे 50 दिवसाचे साधारण व्याज काढा. बघा, साधारण व्याज काढायचं सूत्र आहे P गुणिला R गुणिला T भागिला 100. हे आपलं सूत्र आहे साधारण व्याज काढायचं. P आपल्याला दिलेला आहे 14,600 रुपये. आपला काय? मुद्दल म्हणजेच P च्या ठिकाणी आपण ठेवू 14,600 रुपये. R दिलेला आपल्याला किती आहे? 10%, पण हा काय? वार्षिक. लक्षात ठेवायचं की दशादशे म्हणजे वार्षिक. तर वार्षिक दर किती आपला? 10%. T किती दिलेला आहे? 50 दिवस भागिला 100. ठीक आहे. आता याआधी आपण जेव्हा क्वेश्चन केला त्याच्यात काय दिलेले होते? महिने. 4 महिने दिले होते, म्हणून एका वर्षात किती महिने येतात? 12. म्हणून आपण काय केलं होतं? 12 ना डिवाइड केलं होतं. आता काय दिलेलं? दिवस. ते एका वर्षात दिवस किती येतात? 365. ठीक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत क्वेश्चन मध्ये असं मेन्शन करून देत नाही की लीप वर्ष आहे, तोपर्यंत आपण नेहमी 365 दिवस घ्यायचे. जर क्वेश्चन मध्ये असं मेन्शन केलेलं आहे की लीप इयर आहे, तेव्हाच आपण 366 दिवस. आता या क्वेश्चन मध्ये मेन्शन केलेलं नाही आहे की लीप वर्ष आहे की नाही आहे, म्हणून आपण किती दिवस घ्यायचे? 365. तर म्हणून आता हे जे 365 50 साठी भागिले आहे, ते पण आपण कुठे लिहू? डिनॉमिनेटर म्हणजे छेदामध्ये. ठीक आहे. 50 एक 50, 50 दुनी 100, 2 एक 2, 2 पंच 10, 5 एक 5, 5 7 35, 5 3 15. हे 73 ची दुप्पट आहे. 73 एक 73, 73 दुनी 146 आणि 2 शून्य. तर आपलं उत्तर किती येईल? 200 रुपये. म्हणजे आपल्याला व्याज किती द्यावं लागेल? 200 रुपये. हा क्वेश्चन तुम्हाला समजला असेल. आता नेक्स्ट क्वेश्चन करू. एका रकमेची 4 वर्षाची रास आहे 2400 रुपये आणि त्याच रकमेची 2 वर्षाची रास आहे 2200 रुपये. तर ती रक्कम काढा. सर्वात आधी हे समजून घ्या की या रक्कमचा अर्थ काय. या रक्कमचा अर्थ आहे मुद्दल. ठीक आहे. 4 वर्षाची रास किती आहे? 2400 रुपये. आणि 2 वर्षाची रास किती आहे? 2200 रुपये. या 4 वर्षाची रास, 4 वर्षाची रास म्हणजे काय असेल? मुद्दल असेल आणि 4 वर्षाचं व्याज. आणि या 2 वर्षामध्ये काय असेल? 2 वर्ष आपलं मुद्दल आणि 2 वर्षाचं व्याज. मुद्दल अधिक 2 वर्षाचं व्याज. ठीक आहे. आता बघा, या दोन्ही याच्यात मुद्दल आहे, फरक काय येत आहे? 2 वर्षाच्या व्याजाचा फरक. तर हा 2 वर्षाचा व्याजाचा फरक किती आहे? 24 वजा 22, 2400 वजा 2200 म्हणजे किती? 200 रुपये. किती वर्षाचा व्याजाचा फरक आहे? 2 वर्षाचा. तर एका वर्षाच्या व्याजाचा फरक किती? 100 रुपये. ठीक आहे. म्हणजे आपण 2 वर्षात किती व्याज देऊ? 200 रुपये. म्हणजे हे जे 2200 रुपये आहेत आपले, याच्यात काय आहे? मुद्दल अधिक 2 वर्षाचं व्याज. तर आपल्याला माहित आहे 2200 बरोबर, हे बघ 2200 ही काय आपली रास. रास बरोबर काय असते? मुद्दल अधिक व्याज
मुद्दल आपल्याला माहित नाही, काढायची आहे. 2 वर्षाचं व्याज आपण काढलं. किती आहे 2 वर्षाचं व्याज? 200 रुपये. म्हणून आपण इथे किती देऊ? 200 रुपये. हे इकडे प्लस आहेत, इकडे काय होतील मायनस. 2200 वजा 200 म्हणजे किती? 2000. ती म्हणजेच काय? मुद्दल. तर आपली मुद्दल किती? 2000 रुपये. बोर्डवर एक क्वेश्चन आहे. जर व्याजाचा दर 18% ऐवजी 22% ठेवला तर 5 वर्षाचे व्याज किती भेटते? 4000 रुपये जास्त मिळते. तर मूळ रक्कम काढा. बघा, असं समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीला पैसे दिले, आधी किती टक्क्याने दिले होते? 18% दराने. परंतु नंतर तुम्ही विचार केला की 18% दराने न देता 22% दराने, म्हणजे किती टक्के व्याज जास्त भेटेल? 4% व्याज एका वर्षात जास्त भेटेल. आणि किती वर्षासाठी दिले होते? 5 वर्षासाठी, म्हणजे प्रत्येक वर्षी 4%. तर 5 वर्षात 20%, 4 पंच 20. पहिल्या वर्षी 4, दुसऱ्या वर्षी 4, तिसऱ्या वर्षी 4, म्हणजे किती? 4 4 4 4. तर असं आपल्याला 5 वर्षात किती व्याज भेटेल? 20% व्याज जास्त भेटेल. ठीक आहे. हे जे 20% व्याज आहे हे आपल्याला काय भेटेल? जास्त भेटेल. कारण एका वर्षात 4% व्याज जास्त भेटत होते. तर 5 वर्षात किती व्याज जास्त भेटेल? 20% व्याज जास्त भेटेल. तर हे जे 20% आहे, कशा किती रुपये जास्त भेटत होते? 4000 रुपये जास्त भेटत होते. म्हणजे हे 20% कशाच्या बरोबर आहे? या 4000 रुपयाच्या बरोबर. तर 20% बरोबर किती आहे? 4000. आपल्याला शोधायला सांगितलं तर मूळ रक्कम काढा. मूळ रक्कम म्हणजेच काय? आपली मुद्दल. मुद्दल म्हणजेच पी. पी बरोबर नेहमी किती असते? 100%. इथं बघा, 20 दुनी 40, 2 शून्याशी 2 शून्य म्हणजे किती पट होत आहे रक्कम? 200 पट. तर इथं पण आपल्याला किती मल्टिप्लाय करावं लागेल? 200 ने. 100 गुणिला 200 म्हणजे आपलं उत्तर किती? 20000 रुपये. तर आपली मूळ रक्कम किती होती? 20000 रुपये. म्हणजेच आपली मुद्दल पण तेवढीच असेल. मूळ रक्कम आणि मुद्दल सेम आहे. जशी काही दराने 5 वर्षात 600 रुपयाची 700 रुपये रास होते. तर व्याजाचा दर 3% वाढवला तर नवीन रास काढ. बघा, 5 वर्षात 600 रुपये मुद्दल होती. 600 रुपये काय? आपली मुद्दल म्हणजेच पी. किती होत आहे रास? 700 रुपये. रास म्हणजेच काय? अमाऊंट. किती होत आहे? 700 रुपये. जर व्याजाचा दर 3% वाढला तर नवीन रास काढ. म्हणजे काय? जेवढं व्याज आपण इथं दिलं तेवढंच आपल्याला द्यावंच लागणार आहे. आणखी आपल्याला 3% व्याज द्यावं लागणार आहे. प्रत्येक वर्षी 3%. तर 5 वर्षात किती टक्के व्याज जास्त द्यावं लागणार आहे? 15% व्याज. व्याज आपण कशावर देतो? नेहमी मुद्दलवर. तर मुद्दल किती आपली? 600 रुपये. 600 रुपये मुद्दल आहे आणि 600 रुपयाचे 15% किती येतील? 15 90 रुपये. तर आधी आपली रास किती होती? 700 रुपये. हे तर आपल्याला द्यावंच लागणार. पण रेट 3% वाढला होता, म्हणून आपल्याला 5 वर्षात किती रुपये जास्त द्यावं लागतील? 90 रुपये जास्त द्यावं लागतील. म्हणजे हे 700 रुपये आणि आणखी जे आता रेट वाढून आपल्याला 90 रुपये जास्त द्यावं लागणार ते पण, म्हणजे 700 अधिक 90 म्हणजे आपल्याला किती रुपये द्यावे लागतील? 790. तर नवीन रास किती आपली? 790. नवीन रास. हा क्वेश्चन तुम्हाला समजला असेल. आता आपण पुढचा क्वेश्चन पाहू. ₹600 रुपयाची काही दराने 3 वर्षाचे साधारण व्याज 135 रुपये आहे. तर त्याच दराने 900 रुपयाचे 2 वर्षाचे साधारण व्याज. बघा, आर म्हणजेच दर. दर बरोबर असते आर बरोबर आय अपॉन. ठीक आहे. आर म्हणजे काय असते? आपला दर. आय म्हणजे काय असते? आपलं व्याज. पण हे व्याज काय आहे? एका वर्षाचं व्याज पाहिजे. काय किती वर्षाचं पाहिजे? 1 वर्ष. ठीक आहे. पी म्हणजे काय? आपली मुदत. बघा, इथं आपल्याला व्याज दिलेलं आहे 3 वर्षाचं. 3 वर्षाचं साधारण व्याज किती आहे? 135. तर एका वर्षाचं किती होईल? 3 वर्षाचं व्याज आहे 135.
तर एका वर्षाचं काढण्यासाठी आपण काय करू, 3 भागू. 3 एक 3, 3 चौक 12, उरला 1, 3 पाची 15. एका वर्षाचं साधारण व्याज किती आहे, 45 रुपये. तर आर बरोबर आय किती आला आपला 45. पी आपल्याला माहित आहे, कशावर दिलं होतं व्याज आपण, 600 रुपयावर. तर आपला पी किती येणार 600. 5 9 45, 5 1 5, 5 दुनी 10, 0 शी 0, 3 त्रिक 9, 3 चौक 12. रेट पाहिजे म्हणून आपण किती मल्टिप्लाय करू, 100 न. 20 दुनी 40, 20 5 100, 15/2 म्हणजे किती 7.5%. आपला दर किती आला 7.5%. ठीक आहे. आता याच दराने आपल्याला 900 रुपयाचं 2 वर्षाचं व्याज काढायचं आहे. एका वर्षाचं व्याज 7.5%, तर 2 वर्षाचं व्याज किती होईल आपलं 15%. कितीवर देणार आपल्याला 900 रुपयावर, तर 900 रुपयाचे 15%, 15 नम 135. आपल्याला किती रुपये व्याज द्यावं लागेल, परत 135 रुपयाच व्याज द्यावं लागेल. इथं आपला रेट किती होता 7.5% आणि पी किती होता मुद्दल 600 रुपये. इथे आपलं पी किती आहे 850 रुपये. हे 15% कशाचे काढले आपण 850 रुपयाचे. आणि आपलं उत्तर किती आलं 135 रुपये. म्हणजे आपल्याला व्याज किती द्यावं लागेल 135 रुपये. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आशा करतो की तुम्हाला हे समजलं असेल. जर तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ते विचारू शकता आणि याचा नेक्स्ट पार्ट आपण पुढच्या व्हिडिओत करू. तोपर्यंत प्लीज डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब.